नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेले, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता जे पैसे मिळणार आहेत, 2 हप्ते, जे जुलै महिन्यांचा हप्ता असेल आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता, असे 2 हप्ते एकत्र आता राज्य सरकारमार्फत 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। पण हे पैसे जे आहेत तुम्ही दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार का? तसं नाही असणार आहे। आता तुम्ही जे बँक खाता दिलेला आहे त्या बँक खात्यामध्ये न जमा होता इतर कोणत्याही खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणत्या खात्यामध्ये जमा होणार, कशी बघायची, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारमार्फत जे आता पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे जमा केले जाणार आहे ते आधार नंबरवर या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहे। म्हणजे आधार नंबरवर जमा केले जाणार आहे। ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये या ठिकाणी जे आहेत हे 3000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। त्यासाठी तुमच्या बँक खात्याला कोणत्या खात्याला बँक आधार नंबर लिंक आहेत ते आपल्याला बघावं लागेल। त्यासाठी या ठिकाणी ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्ट टेलिग्रामवर देण्यात आलेली, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी काय करायचं आहे, आता लॉग इन करून घ्यायचं आहे। आता लॉग इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी जे आहे आधार नंबर टाकायचं आहे, कॅप्चा जसंच तसं टाकायचं आहे। तर या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर OTP लॉग इनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमच्या जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे, ज्या आधार नंबरला लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यात येतो आणि तोच OTP या ठिकाणी टाकायचा। आपण या ठिकाणी OTP आलेला आहे, जशाच तसा तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि काय करायचं आहे, लॉग इन या बटनावर क्लिक करायचे। आता लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जर तुम्ही अगोदरच बघितलेलं असाल तर या ठिकाणी क्लिक करून घ्या। डायरेक्टली तुम्हाला जो आहे तुमचं कोणत्या बँक खात्याला या ठिकाणी आधार नंबर लिंक आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे। तर या ठिकाणी खाली यायचं, अशा प्रकारचा पेज ओपन होईल। आता बँक सीडिंग स्टेटस जो ऑप्शन दिसत आहे त्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी बघितलं तर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असल्याचं या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी आधार नंबर दाखवेल तुम्हाला कोणता आधार नंबर आहे तुमचं आणि कोणत्या बँक खात्याला लिंक आहे तो या ठिकाणी दाखवेल आणि कधीपासून तो कोणत्या खात्याला लिंक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर कोणत्या बँक खात्याला तुमचं आधार नंबर लिंक आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे। त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही तुमचं आधार नंबर कोणत्या बँक खात्याला लिंक आहे ते चेक करा आणि ज्या वेळेस लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत जे 3000 रुपये जमा केले जाईल ते तुम्हाला याच बँक खात्यामध्ये जमा होईल ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।